हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 64. रागद्वेषवियुक्तैः तु विषयान् इंद्रियैः चरन् आत्मवैश्यैः विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. श्लोक क्रमांक 65. प्रसादे सर्वदुःखानां हानिः अस्य उपजायते प्रसन्नचेतसः हि आशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. परंतु राग आणि द्वेष यापासून मुक्त असलेला साधक इंद्रिय विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरण वश केल्यामुळे शुद्ध राहतो. परमात्म्याचा कृपाप्रसाद प्राप्त करतो. त्याच्या दुःखाचा सर्वस्वी नाश होतो. अशा प्रसन्नचित्ती साधकाची बुद्धी स्थिर होते. आता या श्लोकापासून 71व्या श्लोकापर्यंत भगवंत श्री अर्जुनाने विचारलेल्या चौथ्या आणि शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे स्थितप्रज्ञ चालतो कसा, व्यवहार कसा करतो ते सांगितले आहे. मागील 2 श्लोकात भगवंत श्रींनी अर्जुनाला विषयाचे चिंतन केले की त्यामध्ये मनुष्याला आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते. कामनेमुळे क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे मोह निर्माण होतो. मोहामुळे स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यावर मनुष्याचे पतन होते. असे एका रिपूच्या प्रमादाने रिपूंची एक मालिका सुरू होते असे सांगितले. हे सर्व आसक्ती, राग, द्वेष असल्यामुळे आणि बुद्धी स्थिर नसल्यामुळे होते. त्याचा संबंध या श्लोकाशी आहे. कारण स्थितप्रज्ञ या रिपुमालिकेपासून अलिप्त राहतो, दूर राहतो. त्याचे कारण येथे ते समजावून सांगत आहेत. हेच स्थितप्रज्ञाचे चालणे आणि व्यवहार करणे आहे. अर्जुनाने आणि त्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी तसे व्हावे अशी अपेक्षा आहे. येथे साधकाकडून 2 अपेक्षा आहेत. एक म्हणजे त्याने राग आणि द्वेष यापासून मुक्त व्हायचं आहे. दुसरी म्हणजे त्याने अंतःकरण वश करून शुद्ध करायचं आहे. साधकाने या 2 अपेक्षा पूर्ण केल्या की याचा साधकाला प्रसाद मिळतो. हा प्रसाद म्हणजे 1. तो इंद्रिय विषय उपभोगूनही शुद्ध राहतो. 2. त्याच्या दुःखाचा नाश होतो. 3. त्याची बुद्धी स्थिर होते. येथे अपेक्षा आणि त्याचा प्रसाद अशा 2 गोष्टी आहेत. येथे सकृत दर्शनी गुंता असल्यासारखे वाटते. मी बाळूला त्याच्या कचेरीत भेटायला गेलो होतो. बाळूच्या कचेरीच्या बाहेर पाटी लावली होती. परवानगीशिवाय आत येऊ नये. ही आत जाण्याची परवानगी खुद्द बाळूच देणारा होता. याचा अर्थ परवानगी असल्याशिवाय आत प्रवेश नाही आणि आत प्रवेश केल्याशिवाय परवानगी मिळवता येत नाही, असा हा गुंता होता. तसेच येथे असल्यासारखे वरवर वाटते. इंद्रिय विषय उपभोगले की रिपू तयार होतात. अंतःकरण अशुद्ध होतं. दुःख निर्माण होतं. बुद्धी अस्थिर होते. असा सर्वसामान्यपणे अनुभव आहे. हा अनुभव चुकीचा आहे हे येथे समजून घ्यायचं आहे. येथे साधकाकडून त्याने राग आणि द्वेष यापासून मुक्त व्हावं अशी अपेक्षा आहे. हे कसं साध्य करायचं ते येथे पाहायचं आहे. त्यासाठी राग आणि द्वेष ज्या क्षेत्रात निर्माण होतात ते क्षेत्र म्हणजे संसार सोडून त्यापासून दूर पळून जायचे नाही. कारण त्याचा काहीही फायदा होत नाही. उलट अशा प्रकारे रिपूंचं दमन करून रिपू उफाळून उसळून येतात. त्याचा जास्तच त्रास होतो. त्यापेक्षा इंद्रिय विषय उपभोगायचे आपले जे केंद्र आहे ते बदलायचे आहे. दोष तेथे आहे. आपल्याला प्रथम राग म्हणजे भावभावना निर्माण होतात आणि मग त्यापासून द्वेष, मत्सर आणि त्यापासून दुःख इत्यादी गोष्टी निर्माण होतात. यामागे एक महत्त्वाचे सूत्र लपलेले आहे. ते म्हणजे आसक्ती. आसक्ती निर्माण होण्यामागे मूळ कारण म्हणजे आपण आपली पंचज्ञानेंद्रिये बाह्य गोष्टींना वाहून त्यामुळे होणाऱ्या परिणामाप्रमाणे जगत असतो. आपण इतर गोष्टी पाहून ऐकून त्या गोष्टीत तन्मय होऊन चिंतित होतो. हीच मोठी शोकांतिका आहे. आपले शेजारी, नातेवाईक, ओळखीचे काय काय करतात
त्याचे अवलोकन करून त्या केंद्राभोवती आपण आपल्या आयुष्याच्या गिरट्या घालत जगायला पाहत असतो. अमक्याने अमुक वस्तू खरेदी केली. तमका तमुक देशात सुट्टीमध्ये फिरायला गेला होता. अमुक तमुक नाटक पाहून आला. अशा अनेक गोष्टी की ज्यापासून आम्ही आपल्या गरजा निर्माण झाल्या आहेत अशी समजूत करून घेतो आणि मग त्या पुऱ्या करायला धावतो. पुऱ्या करायला अडचणी आल्या की दुःखी होतो. न झाल्यास द्वेष मत्सर करू लागतो. बाळूने घर विकलं. लगेच त्याच्याभोवती माशा घोंगाव्या तसे लोक चौकशी करायला जमले. का रे बाबांनो, त्याने घर बांधले तेव्हा तुमच्या परवानगीने तर नव्हते ना बांधले. तुम्ही कशाला त्यामुळे सुखी किंवा दुःखी होता? अमुक तमुक करतो, तमुक अमुक करतो म्हणून आपणही तसे करावे, ही आपली जीवन जगण्याची भूमिका आहे. जणू काही आम्हाला स्वत्व म्हणून काही नाहीच. स्वतःचा विचार नाही. दुसरा करतो म्हणून आपण करायला धावायचं. त्यामुळे आसक्ती निर्माण होते. तीच पुढील सर्व प्रमादांना कारणीभूत होते. ही आपली भूमिका संपूर्णपणे बदलली तर आपण आत्मकेंद्रित होऊ. आपल्याला पाहिजे म्हणून आपण काही करू. आपल्या गरजा इतरांच्या अनुकरणातून निर्माण न होता त्या स्वतःमधून स्वतः करता स्वतःच्या म्हणून निर्माण झालेल्या असतील. त्या पूर्ण झाल्या तर त्याचा आनंद घेऊ. न मिळाल्यास सोडून देऊ. कारण येथे द्वेष मत्सर होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. येथे अमक्याला अमुक मिळाले म्हणून मीही ते मिळवले हा विचारच नाही. कारण येथे कोणाशी तुलनाच नाही. झालीच तर स्वतःशीच तुलना होईल. त्यामुळे प्रोत्साहित होऊन आपण जास्त प्रयत्न करू. यात मनाचा सहभाग नसेल, असलाच तर नगण्य असेल. यामुळे येथे सुखदुःख वाटण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. झालाच तर सुखदुःखाच्या पलीकडे असलेला केवळ आनंद होईल की मी माझी गरज भागवली. न भागवली गेली तरीही त्याचा आनंदाने स्वीकार केला जाईल. कारण येथे मिळवण्याचा अट्टाहास नाही. कोणाला दाखवायला किंवा मिरवायला मिळवायचं नसून स्वतःसाठीच मिळवण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न असेल. नाही मिळाले तर नाही मिळाले, त्यात काय एवढे? येथे साधकाकडून दुसरी अपेक्षा आहे आणि ती म्हणजे त्याने अंतःकरण वश करायचं आहे. त्यायोगे अंतःकरण शुद्ध करायचं आहे. हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहे. जर एखादा सूर्यावर घाण टाकून त्याला मलिन करून पाहिल तर ते शक्य होणार नाही. कारण ती घाण सूर्यापर्यंत पोहोचणार नाही. कोणी म्हणेल की आकाश अस्वच्छ झाले आहे, ते जरा झाडून स्वच्छ करूया, तर ते हास्यास्पद होईल. कारण आकाशापर्यंत कचरा पोहोचणे शक्य नाही. आपण आणि आकाश यामध्ये कचरा असू शकेल, परंतु याचा अर्थ तो कचरा आकाशात आहे असा नाही. जर आपण विमानाने या कचऱ्याच्या पट्ट्याच्या कक्षेच्या बाहेर उडून गेलो तर आपल्याला आकाश स्वच्छ असलेलेच दिसेल. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे आपले अंतःकरण असेच आहे. अंतःकरण म्हणजे काय? हा एक मतमतांतराचा प्रश्न आहे. माझ्या मते अंतःकरण म्हणजे अंतरात्म्याचा आपल्या शरीरात जेथे वास असतो ते ठिकाण. हे ठिकाण आपण श्वास घेतल्यावर तो जेथे ग्रहण केला जातो ते ठिकाण होय. याचा अर्थ अंतःकरण म्हणजे अंतरात्म्याचे राहण्याचे ठिकाण. अंतरात्म्याला पुरु अधिक ईश म्हणजे पुरुष असे म्हणतात. पुरु म्हणजे नगरी. शरीर या नगरीत राहणारा ईश म्हणजे पुरुष, अंतरात्मा. शरीर या नगरीत 7 कोटी रहिवासी आहेत. त्यांना आपण पेशी असे म्हणतो. संत मीराबाईंनी या जगात अंतःकरणात राहणाऱ्यालाच एकमेव पुरुष असे मानले आहे. आत्मा हाच एकमेव पुरुष असून बाकी सर्व स्त्रैण आहेत. त्याचे गुलाम, नोकर चाकर, बंदे आहेत. आत्मा अरूप, अदृश्य असून तो सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. त्याच्या इतके सूक्ष्म इतर काहीही नाही. त्यामुळे आत्मा हा पूर्ण शुद्ध आहे. त्याच्या इतके शुद्ध या विश्वात दुसरे काहीही नाही. त्याला काहीही चिटकत नाही. त्यामुळे तो कधीही मलिन होत नाही. यामुळे त्याचे निवासस्थानही पूर्ण शुद्धच असते. अंतःकरण हे मूलतःच पूर्ण शुद्ध असते. आपण आणखी काही निराळे करून अंतःकरण शुद्ध करू शकत नाही. याचे सोपे कारण म्हणजे अंतःकरण अशुद्ध होऊ शकत नाही. तेव्हा येथे साधकाने अंतःकरण शुद्ध करायचे नसून अंतःकरण वश करायला आपण अंतरात्म्याप्रमाणे शुद्ध व्हायचे आहे. आपण अंतरात्म्याप्रमाणे जितके शुद्ध होऊ तितका अंतरात्मा आपल्याला वश होईल. अंतरात्म्याप्रमाणे शुद्ध व्हायला एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे जीवात्म्याने, मनाने
देहादी इंद्रियांनी अंतरात्म्याच्या जितके जवळ जाता येईल तितके त्याच्याजवळ जायचे आहे. यासाठी आपण जितके आत्मब्रह्माला अपेक्षित आचरण करू तितके आपण जास्तीत जास्त अंतःकरणात खोल प्रवेश करू शकू आणि शुद्ध होऊन अंतरात्म्याजवळ जाऊ शकू. त्यायोगे अंतरात्मा अंतःकरण आपल्याला वश होईल. याच मुद्द्यात आपण राग आणि द्वेष यापासून मुक्त कसे व्हायचे ते पाहिले. तसेच याच मुद्द्यात आपण अंतरात्मा अंतःकरण वश कसे करायचे ते पाहिले. याचा साधकाला प्रसाद मिळतो. हा प्रसाद म्हणजे 1. तो इंद्रिय विषय उपभोगूनही शुद्ध राहतो. 2. त्याच्या दुःखाचा नाश होतो. आणि 3. त्याची बुद्धी स्थिर होते. साधक इंद्रिय विषय उपभोगूनही शुद्ध राहतो. एक उदाहरण घेऊया. समजा आपण योग्य ते अन्न योग्य तेवढेच आणि योग्य त्या वेळीच योग्य प्रकारेच खाल्ले तर अर्थातच त्या अन्नापासून आपल्याला काहीही त्रास तर होणार नाहीच, परंतु त्या अन्नाचा आपल्याला फार उत्तम उपयोगच होईल. याचा अर्थ अशा प्रकारे अन्नग्रहण केलेले असूनही त्या अन्नाचा दोष आपल्यात उत्पन्न होणार नाही. दुसरे उदाहरण घेऊया. समजा आपण योग्य त्यावेळी योग्य तेवढीच योग्य प्रकारे झोप घेतली तर त्या झोपेचा आपल्याला त्रास तर होणार नाहीच, परंतु त्या झोपेचा फायदाच होईल. याचा अर्थ झोप घेऊनही आपल्याला त्या झोपेचा आळस वगैरे दोष लागणार नाही. याचप्रमाणे जेव्हा आपण शुद्ध अंतःकरणाने उपभोग घेतो तेव्हा ते आपोआपच आत्मब्रह्माला अपेक्षित असेच घेतले जाते. त्या उपभोगांचा दोष उत्पन्न होत नाही. त्यामुळे उपभोग घेऊनही आपण शुद्धच राहतो. साधकाच्या दुःखाचा नाश होतो. दुःखाचे जे मूळ कारण म्हणजे राग, द्वेष आणि सुखदुःखाची भावभावना याच नष्ट झालेल्या असतात. त्यामुळे साधक सुखदुःखाच्या पलीकडे कैवल्यानंदी विहार करू लागतो. त्यामुळे अर्थातच तो विश्वातील सृष्टीला साक्षी राहून उपभोगू लागतो. तो कोणत्याही दृश्यात अडकून राहत नाही, गुंतून राहत नाही, गुरफटून जात नाही. सृष्टी जशी आहे तशी तो स्वीकारतो. त्यामुळे त्याची बुद्धी स्थिर होते. स्थितप्रज्ञ हा असा चालतो. स्थितप्रज्ञाचा व्यवहार आचरण हे असे असते. हरिओम.